दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे। वर्धापन दिनी ऑपरेशन टायगर वरून आता राजकीय लढाई रंगणार आहे। दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन आहे, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंचा मेळावा पार पडणार आहे। फुटीर खासदारांबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे आज काय प्रत्युत्तर देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। ऑपरेशन टायगरच्या राजकीय गरमागरमीमध्ये आज शिवसेनेचा वर्धापन दिन होतोय। दोन शिवसेनेचे दोन स्वतंत्र मेळावे पार पडणार आहेत। षण्मुखानंद सभागृहात शिवसेना युबीटीचा वर्धापन दिन, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा जाहीर मेळावा पार पडणार आहे। शिवसेना युबीटीनं अस्सल शिवसेनेचा वर्धापन दिन असं म्हणत शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय, तर जनात शिवसेना मनात शिवसेना या लाईनसह शिंदेंच्या शिवसेनेकडनं मेळाव्याची देखील जय्यत तयारी सुरू आहे। या दोन्ही मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असणार आहे। दरम्यान ठाकरे आता फुटीर खासदारांबाबत काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर फुटलेल्या खासदारांच्या विरोधात असलेल्या रोषामुळे शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलेली आहे। शिवसेनेनं मुंबई ठाणे महाराष्ट्र काबीज केला, दिल्लीपर्यंत पोहोचली आणि शिवसेनेनं 60 वर्षाची घोडदौड केली। कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रवासात चढ उतार येत असतात। प्रवाह कधी खळखळत जातो, कधी थांबतो, कधी संथ होतो। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुद्धा आम्ही अनेक चढ उतार पाहिले। मी पहिल्यांदा अशी जाहिरात पाहिली की या मेळाव्याला कोण येतोय, तर एक कवी येतोय, अनेक स्टँडअप कॉमेडियन येतोय, आपण आवर्जून यावं। पक्षामध्ये जी काय कॉमेडी चालू आहे ते काय कमी पडलंय का? आणि पक्ष कुठं चाललाय नेमकं आम्हाला तरी कळायला मार्ग नाही। म्हणजे 6 खासदार, आता विचार करा की त्यांच्या बरोबर असलेले हजारो कार्यकर्ते बरोबर गेलेत का 6च गेलेत? याचं खरं तर दुःख किंवा त्याच्याबद्दलचं मनस्ताप व्हायला पाहिजे, परंतु काही झालं कार्यकर्त्यांना हसत राहा, माझे टोमणे आता तुम्हाला सहन होत नाही म्हणून मी कॉमेडियन बोलवलाय। अशा प्रकारचा मेळावा घेणं हे कितपत योग्य आहे?